खूप मोठ्या संख्येने मात्र काल आम्ही पाहिला ज्या पद्धतीनं या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा तुम्ही पाहिला असेल. खूप मोठ्या चांगल्या पद्धतीनं मात्र मान्यवरांचा चांगला प्रचंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला लाभला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. भूमिपुत्र आपले गायक त्यांचं तुम्ही चांगलं संगीत देखील ऐकलं आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसातील आपण पाहतोय आजच्या या लीग स्टेजमधला हा तिसरा सामना. आई-11 उभे संघानं एक सामना जिंकला आणि दुसऱ्या बाजूनं मात्र स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे संघानं एक सामना त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक रन रेट असेल शेवटच्या क्षणाला मात्र रन रेटनुसार संघ क्वालिफाय होतील याची देखील आपण नोंद घ्या. तर उस्मान आणि परेश ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. खरं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट विस्फोटक फलंदाज आणि भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला सलामीवीर म्हणून ज्याची ओळख आहे उस्मान पटेल मैदानामध्ये दाखल झाला. त्याच्या समवेत तुम्ही पाहताय अजून एक दर्जेदार खेळाडू परेश कडके मॅन फ्रॉम रोडपाली मैदानामध्ये दाखल झाला. गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक फेकेल गोलंदाज आहे प्रताप नावडेकर. मुरबी संघाचा हा गोलंदाज पहिलं षटक फेकेल. खूप चांगली गोलंदाजी आपण प्रतापचे अनेकदा ग्रामीण संघातून खेळताना आपण पाहिला प्रेमनाथ 11 मुरबी संघाकडून आणि आज तो खेळतोय भरतदादा स्मृती 11 पडगे या टीमच्या समवेत. पहिलं षटक पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. तुम्ही पाहताय शॉर्ट पॉईंटच्या दिशेने खूप वेगानं बॉल क्षेत्ररक्षण थांबवला आणि थ्रो देखील तेवढा सुंदर आपण पाहिला. एकदा मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॉल आउटचे नियम आहेत या स्पर्धेमध्ये. तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी माफी असावी हा देखील एक महत्त्वाचा नियम आहे आणि या नियमाचा देखील तुम्ही पाहताय अखेरच्या क्षणाला देखील हे नियम तुम्हाला पाहायला मिळतील. संपूर्ण स्पर्धे नियम आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. मैदानामध्ये पहिला षटक आणि पहिलाच बॉल फेकला होता प्रताप नावडेकर आणि त्याच्या बॉलवरती आली सिंगल. तर या दरम्यान आई-11 संघाचे मुख्य सपोर्टर या ठिकाणी पाहतो आपण अनिरुद्ध जोशी जे पेठ संघाचे माजी कर्णधार आहेत त्यांचे उपस्थित लाभले. त्यांचे मनपूर्वक स्वागत केलंय उस्माननं मात्र या ठिकाणी चौकार मारून. ओव्हर टू रोशन. इनसाइड आउटचा हा फटका आणि उस्मानचा क्लास तुम्ही पुन्हा एकदा पाहिला. चौकार मिळाला तो म्हणजे आई-11 उभे टीमला. पहिल्या सामन्यामध्ये देखील उस्माननं चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलं आणि उस्मानला जीवनदान देखील मिळालं होतं पॉईंटच्या दिशेने आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये चौकारानं आपलं अकाउंट ओपन केलं उस्मान पटेल या फलंदाजाने. रायगड का टायगर मैदानामध्ये अजून एक चांगला शॉट तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये थोडेसे बॅकफुटला गेला आणि त्यानंतर मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने हा फटका सजवला होता आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. त्यानंतर आल्या 2 धाबा त्या म्हणजे आई-11 ओव्हे टीमला आणि या 2 धाब्यानं संघ पुढे चालला. धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या आहे धाव फलकावरती ती म्हणजे बिनबाद 7 धाबा. खूप चांगला असा तुम्ही सामना पाहताय मैदानामध्ये. उस्मान जेवढा जास्त काळ खेळपट्टीवर थांबेल तेवढा खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय या ठिकाणी नक्कीच मोठा धोका निर्माण होईल भरत स्मृती 11 पडगे टीमला. ओव्हर द विकेट प्रताप यावेळेस मात्र गुडघा टेकलाय आणि खूप चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय आणि बॉल चाललाय सरळ मिड विकेट सीमारेषा पार 6 धाब्यासाठी हा षटकार. छक्के मारताना मी पाहिलाय कित्येक वेळा उस्मान बॅटमन तळव जेवाला या रायगड ठाण्यात फेमस झाला. खूप चांगल्या पद्धतीची फटकेबाजी आणि खऱ्या अर्थानं धावांची भूक असणारा हा रायगडचा टायगर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. खूप चांगल्या पद्धतीने फटके लगावलेत आतापर्यंत उस्मान आपल्या बॅटमधून. प्रताप कमबॅक करेल का हा देखील प्रश्न असताना मात्र या ठिकाणी तुम्ही पाहता यष्टीरक्षकानं मात्र थोडीशी चूक केली आहे. बघा डोक्यावरती हात ठेवले कदाचित झेल देखील असू शकतो. अजिंक्य पाटील जे स्वतः संघनायक होते त्यांच्याकडून मात्र ही थोडीशी खराब कामगिरी यष्ट्यांच्या मागे कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात विकेट मिळाला असता उस्मानचा बहुमूल्य विकेट. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा नशिबाने साथ दिली आहे आई-11 उभे टीमला. उस्मान सुरक्षित असेल आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. धावसंख्या पण पाहिली धावफलकावरती 13 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी मार्गस्थ असताना प्रतापचा हा बॉल यावेळेस मात्र उडवलाय पॉइंट आणि कव्हरच्या वरून. बॉल चालला सरळ सीमारेषा बाहेर गोळीच्या वेगानं 4 धाब्यासाठी हा चौकार.
या दरम्यान गजानन म्हात्रे साहेब यांना विनंती असणार आहे की आपण मंचावरून स्थानापन्न होऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. तसेच मंचावर उपस्थित पूजन ठाकूर मुरबी ज्यांनी PPL साठी खूप मोठी मेहनत घेतली आणि खूप मोठा सपोर्ट त्यांचा लाभला आहे, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे. तसेच AR हॉस्पिटलची टीम पूर्ण या ठिकाणी सज्ज झाली आहे. तर अनुचित कुठला प्रकार घडला या ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं आहे की खेळाडूचे जीवसुद्धा गेलेत मैदानावरती खेळत असताना. मात्र त्यासाठी ज्या ठिकाणी आपण AR हॉस्पिटलला विनंती केली होती आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 3 मेंबरची टीम आपल्यासाठी सज्ज झाली आहे. ते म्हणजे डॉक्टर कुणाल कांबळे, शलाका गावडे आणि भक्ती अगलावे या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. पहिलं षटक संपलं आणि 17 धावा आल्या धावफलकावरती, ज्यामध्ये आपण बरंच काही पाहिलं. उस्मानचा एक चांगला असं आक्रमण आणि त्याच्यानंतर मात्र अजिंक्य पाटीलने सोडलेला झेल देखील आपण पाहिला. त्यानंतर नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय गोलंदाजी करण्यासाठी. सेकंड ओव्हर फार महत्त्वाची असेल. अल्पेश हा गोलंदाज यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये आला. समोर परेश कडके हा फलंदाज तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडला आलाय. या 2 खेळाडूंना जेवढा लवकर बाद करता येईल खऱ्या त्यांना भरतदादा सोडती 11 पडगे टीमला तेवढं लाभदायक असेल आपल्या टीमसाठी. कारण जास्त काळ जर हे खेळपट्टू थांबले तर मात्र धावांचा ओघ तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. खूप चांगला फटका यावेळेस तुम्ही आता लॉफ्ट केला बॉलला ऑन साईडमध्ये. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विश्वास पाटील पेंदरचा हा खेळाडू. बॉल उचलतील फेकतील दरम्यान अजून एक सिंगल आली आहे. उस्मानचा जर तुम्ही स्ट्राईक रेट पाहिला तर नेहमी खूप मोठा असतो स्ट्राईक रेट. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात जास्त फॅन्स फॉलोविंग जर कोणत्या खेळाडूचे असेल तर तो खेळाडू आहे उस्मान पटेल. तो मैदानामध्ये आता इथे खेळतोय आणि त्याच्याकडून मात्र आता मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे I11 ओव्हेट टीमला. आतापर्यंत आपण पाहिला उस्मानच्या बॅटमधून 2 चौकार देखील आपण पाहिले, 1 षटकार देखील पाहिला. त्यामुळे पूर्णपणे सेट झाला मैदानाच्या आतमध्ये. त्याला रोखणं खूप गरजेचं आहे स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला. खूप चांगला चेंडू आणि सन्मान दिला. हलक्या हातानं फक्त बॉलला तुम्ही पाहता ड्राईव्ह केला मिड ऑफच्या दिशेने. प्रताप चेंडू खाली येतोय. अजून एक सिंगल ॲड झाली आहे ती म्हणजे I11 ओवे टीमच्या धावफलकावरती. एका धावेने संघ पुढे चाललाय. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. उस्मानने टॉस गमावल्यानंतर मात्र 50 ते 60 धावांचा टार्गेट माइंडमध्ये सेट केला आहे आणि त्या टार्गेटकडे आतापर्यंत वाटचाल करतोय. खूप चांगल्या पद्धतीने रणनीती आखली आहे. दोन्ही खेळाडूने फिरून मारलाय. हा फेवरेट स्ट्रोक आहे, ट्रेडमार्क स्ट्रोक तुम्ही पाहिला. परेश कडकेचा बॉल चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धाबेसाठी हा दर्जेदार षटकार. खूप चांगला फटका आपण पाहिला परेशच्या बॅटमधून. असे फटके अनेकदा परेशकडून आपण पाहिले आणि तोच फटका तुम्ही पाहिला परेशच्या बॅटमधून. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा षटकार आला. आज आपण पाहतोय सोमनाथ मोठ्या संख्येनं मात्र या मैदानी प्रेक्षक देखील सामना पाहण्यासाठी याची देही याची डोळा हा PPLचा सोहळा पाहण्यासाठी आलेले. त्यांचं आपण कौतुक करूया, स्वागत करूया. आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक मात्र ही स्पर्धा लाईव्ह पाहतात. त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. परेशच्या बॅटमधून हा षटकार. यावेळेस अल्पेश कमबॅक करेल का हा प्रश्न होता. आणि खूप चांगला चेंडू तुम्ही पाहता नॉन स्ट्रायकिंग एंडकडे मात्र डेंजर एंडकडे धावलाय परेश आणि त्यानंतर मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली परेशला. या सामन्यामध्ये सांघिक यश मिळालं ते म्हणजे स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला. सांघिक यश मिळालं. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय फिल्डिंग करणाऱ्या टीमला खूप महत्त्वाचं होतं आणि बरेचसे इथे बाद झालाय. स्वतःवरती तो देखील निराश झालाय कारण त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील पाहिला होता. उस्माननं मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. नावा गावचा हा खेळाडू रोहन घरत. पनवेल तालुक्याचा जर तुम्ही एकंदरीत विस्तार पाहिला तर शेवटचा टोक असेल नावा. आणि तुम्ही पाहता त्या गावचा हा खेळाडू. एका बाजूने जर आपण पाहिला मुंबई गोवा म्हणजे आमचा कर्नाळा विभाग आणि तदनंतर तुम्ही पाहिला त्या ठिकाणी चावणे विभाग असेल आणि नागझरी गाव खारघर विभाग असेल. हा खऱ्या अर्थानं पनवेलची शेवटची सीमा आहे आणि त्या विभागातील हे खेळाडू मात्र आज आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखल झालेत. अल्पेश तयार पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट उस्मानसाठी. तुम्ही पाहता या ठिकाणी स्लॉक स्वीप करायचा होता. इथे मात्र खूप चांगला चेंडू डिलिव्हर केला अल्पेशनं. अजून एक निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्कोअर कार्डमध्ये स्थिरावली तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे 1 गडी बाद 25 धावा.
अल्पेशनं खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये प्रताप नावडेकर या गोलंदाजाने जवळजवळ 17 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी अल्पेशच्या माध्यमातून. यावेळेस फ्लॅटेड बॉल डिलिव्हरी तुम्ही पाहताय फेकली आणि त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक. अजून एक निर्धाव चेंडू आणि या 2 षटकं इथे समाप्त झाली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर I-11 ओवे टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 1 गडी बाद 25 धावा. तर याच दरम्यान या स्पर्धेसाठी आणि PPL साठी पनवेल प्रीमियर लीगसाठी आमच्या मित्र शैलू पावशे शैलेंद्र पावशे यांच्याकडून 2500 रुपयाचं डोनेशन आलंय. त्यांचं मी या PPL कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. बरेचसे दानशूर दाते ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने चांगलं योगदान या संपूर्ण आयोजकांना दिलं, त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारे सर्व आमचे मान्यवर, नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं ते I-11 ओवे टीमचे संघमालक आदरणीय कैलासदादा म्हात्रे आणि त्या व्यासपीठावर सर्व सन्मान्य पाहुणे सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर अर्धशतकासाठी तुम्ही पाहताय प्रत्येक खेळाडूला संपूर्ण स्पर्धेमध्ये कैलासदादा म्हात्रे यांच्याकडून 3713 3713 रुपये आणि अनिरुद्ध जोशी यांच्याकडून 1287 म्हणजे 1287 एकूण 5000चं पारितोषिक असेल अर्धशतकीय खेळी साकारणाऱ्या खेळाडूला. तर गोलंदाजीमध्ये बदल यावेळेस वलवली टीमचा हा गोलंदाज तुम्ही पाहताय ऋषिकेश चौधरी मैदानामध्ये दाखल झाला आहे. आमचे DJ ऑपरेटर सूरज यांचे ते बंधुराज देखील आहेत. तर यावेळेस ऋषिकेश बॉलिंग मार्कमध्ये आलाय आणि इथे मात्र सातत्य टिकवावं लागेल. अजिंक्य पाटीलचा हा योग्य निर्णय, कारण पहिल्या षटकामध्ये प्रताप थोडासा महागडा ठरला, त्यानंतर अल्पेशने केलेलं कमबॅक, कदाचित दुसरा स्पेल अल्पेशकडे दिला जाईल. इथे तुम्ही पाहता शफल झाले होते फलंदाज रोहन आणि पूर्णपणे बॅट्समनला फॉलो केलं गोलंदाज ऋषिकेश चौधरीनं आणि त्यानंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू. जॉन्टी मैदानाच्या आतमध्ये आहे, नाभा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल ती म्हणजे I-11 ओवे टीमला. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती तुम्हाला स्थिरावलेली पाहायला मिळेल ती म्हणजे 1 गडी बाद 25 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर जॉन्टी वेगळ्या मनस्थितीमध्ये असेल, कदाचित स्ट्राईक रोटेट करण्याचा सल्ला दिला असेल उस्मानने. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, लिडिंग एज लागली आणि फटका फसला आणि झेल पकडला गेला. त्यानंतर मात्र अजून एक धक्का बसतो I-11 ओवे टीमला. जॉन्टी यावेळेस मैदान सोडेल. थँक्यू. पहिला बॉल निर्धाव त्यानंतर थोडासा प्रेशर वाढला होता फलंदाजावरती आणि त्या प्रेशरमध्ये लगावलेला तो फटका आणि विकेट मिळाला तो म्हणजे स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला. दुसरा धक्का बसला I-11 ओवे टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय कुणाल तारेकर. KT मैदानामध्ये दाखल होतोय. पारगावचा हा एक अजून एक उभरता सितारा मैदानामध्ये दाखल होत असताना कुणाल तारेकर 4थ्या क्रमांकावरती. तर एका बाजूनं मात्र I-11 ओवे टीमची रन मशीन तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघनायक उस्मान पटेल स्ट्रायकिंग एंडला, रायगड का टायगर आणि यावेळेस त्याच्या समोर मात्र ऋषिकेश चौधरी हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले, त्यामध्ये एक विकेट मिळवण्यामध्ये त्याला यश आलं. त्यानंतर मात्र उस्मान समोर कशा रीतीने बॉल डिलिव्हर करेल, थोडीशी एक वेगळी रणनीती आखावी लागेल. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणे ही खऱ्या तर उस्मानची ओळख आहे आणि त्याला थांबवणं खूप गरजेचं आहे यावेळेस फिल्डिंग करणाऱ्या टीमला. ओव्हर द विकेट ऋषिकेश तयार. खूप चांगला फटका होता. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढला, मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा चुका करतोय. बघा, ज्या ठिकाणी सिंगल होती तिथे दुसरी धाव मिळाली ती म्हणजे I-11 ओवे टीमला आणि त्याहून महत्त्वाचं स्ट्राईकला पुन्हा एकदा उस्मान आलाय. खूप खराब कामगिरी तुम्ही पाहता ठिकाणी डीपमध्ये राहिली या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि आपण पाहिलं काल अवकाळी पडलेला पाऊस आणि खेळपट्टी आणि विकेटमध्ये थोडासा मॉइश्चर वाढला होता आणि दुपारनंतर मात्र पुन्हा एकदा हा मैदान तशाच पद्धतीने सजलाय. धावा देखील तुम्हाला होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू. ऋषिकेश चौधरी या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघा, क्षेत्ररक्षण अजून एकदा खराब. घर फिरले की घराचे वासे फिरत असं म्हटलं जातं आणि कधी कधी दैव देतं आणि कर्म नेतं असं देखील म्हटलं जातं. तसंच काहीतरी मैदानामध्ये घडलं आणि हा चौकार आला तो म्हणजे I-11 ओवे टीमला. 31 धावा आहे धावफलकावरती. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता त्या ठिकाणी अजय पाटील जो तोंडऱ्याचा खेळाडू आहे त्याच्याकडून मात्र मिसफिल्डिंग झाली आणि चौकार आला तो म्हणजे I-11 ओवे टीमला. उस्मान पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. ओव्हर द विकेट ऋषिकेश तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. जेव्हा सरळ बॅटने धावा येत आहेत तेव्हा
हा फटका खेळणं गरजेचं होतं का, हा प्रश्न देखील पडला असेल i11 टीमच्या खेम्यामध्ये. परंतु उस्मानकडे ती क्षमता आहे. मी पहिल्यांदाच उल्लेख केला, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणं ही उस्मानची ओळख, आणि इथे देखील एक वेगळा फटका केलाच होता उस्मानला. आणि एका बाजूनं मात्र ऋषिकेश चौधरी या गोलंदाजाचं फार कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे. ओव्हर द विकेट ऋषिकेश तयार उस्मानसाठी. सरळ बॅटने हा फटका मात्र ड्राईव्ह केला तुम्ही पाहता लॉंग ऑफच्या दिशेने. आणि अजून एक सिंगल मात्र ॲड होईल, ती म्हणजे i11 ओव्हर टीमच्या धावफलकावरती तिसरं षटक तुम्ही पाहता. या ठिकाणी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे ऋषिकेशनं. या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7 आणि 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ संपतो आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर i11 ओव्हर टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 2 गडी बाद 32 धावा. तर याच दरम्यान मंचावर उपस्थिती ज्यांची लाभली आहे ते म्हणजे युवा नेते विलास घरत पापडीचा पाडा यांचे मी पिपीलच्या वतीने आणि पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि मैदानावरती जो सामना चालू आहे त्यामध्ये आपण टी-शर्ट्स आपण पाहतोय ते म्हणजे i11 संघासाठी पुरस्कृत केले आहेत, ते म्हणजे यशवंत शेळके पेठ यांच्याकडून. तर भरतस्फोट संघ जो उतरला मैदानामध्ये त्यांच्या टी-शर्ट्स आपण परिधान केलेला पाहतोय, ते एकनाथजी म्हात्रे कोठारी जे पनवेल तालुका प्रमुख आहेत त्यांच्या वतीने टी-शर्ट प्रदान करण्यात आले. त्या दोघांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय की आमच्या या पनवेल प्रीमियरसाठी आमचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं ते. क्रिकेटचे जे आपल्या विभागातले एक प्रमुख शौकीन राममामा पाटील खारघर यांचं या मंचावरती आगमन झालंय. पनवेल समालोचक असोसिएशनच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतोय. थँक्यू. तर 3 षटकं संपली आणि आपण पाहतो धावा आहे धावफलकावरती 2 गडी बाद 32. आणि आता मात्र शेवटची 2 षटकं स्लॉग ओव्हरची फार महत्त्वाची असतील. आणि मी पहिल्यांदा उल्लेख केला, अजिंक्य पाटीलनं मात्र एक वेगळी रणनीती आखली. अल्पेशनं सेकंड ओव्हर फेकली, त्याने मात्र कमी धावांचं षटक फेकलं आणि त्याला पुन्हा एकदा पाचारण केलं आहे. सेकंड स्पेलमध्ये 4थ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. अल्पेश जो पनवेल शहरातला खेळाडू आहे आणि त्याच्याकडून मात्र आता पुन्हा एकदा मोठी कामगिरीची अपेक्षा असेल, ती म्हणजे भरतदादा स्मृती 11 पडघे टीमला. आतापर्यंत आपण पाहिली धावसंख्या आहे 32, गडी बाद झाले 2. उस्मान अजूनही खेळपडती उभा आहे आणि उस्मानचं माइंडसेट आहे 60 धावांचं टार्गेट. बघूया उस्मान 60 धावांपर्यंत पोहोचतोय की एका बाजूनं मात्र झटपट विकेट घेऊन मात्र भरतदादा स्मृती 11 पडघे टीम या सामन्यामध्ये कमबॅक करते, हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. तिथे स्पोर्ट्स खारकोपर ऑनर दिनेश पाटील आबा यांच्या स्टँडमध्ये तुम्ही पाहता मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. एका बाजूने श्रद्धांजली स्टँडमध्ये देखील बरेचसे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. स्वर्गीय काळूराम महादू पाटील, स्वर्गीय रमेश काकडे स्टँड देखील पूर्ण भरला आहे. आज तुम्ही पाहताय प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चालली आहे मैदानावरती. हे खरं तर PPLचं यश राहिलं आहे. तर पुन्हा एकदा बॉलर तयार अल्पेश, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस तुम्ही पाहताय खूप चांगल्या पद्धतीने सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय. मागच्या वेळेस अपयश आणि तदनंतर मात्र यश मिळालं अजिंक्य पाटीलला आणि एक मोठा धक्का बसतोय i11 ओव्हर टीमला. उस्मान पटेल बॅक टू द पॅव्हिलियन. तर मुरबी संघाचा मास्टरमाइंड खेळाडू महेश दळवी याचं इथे आगमन. तर मोठा धक्का आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय खरं तर स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडघे टीमच्या खेम्यामध्ये मात्र आनंदाचं वातावरण. आणि खऱ्या तर वाघाची शिकार केली असं मनाला देखील वावगं ठरणार नाही, कारण उस्मान जर का जास्त वेळ खेळपडमध्ये थांबला असता तर मात्र तुम्ही पाहता या ठिकाणी एक मोठा धावांचा डोंगर देखील पाहायला मिळाला असता. पण उस्मान नंतर आलेला नवीन फलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहताय यावेळेस आकाश पवार, ज्याचा उल्लेख केला होता खऱ्या तर मागच्या सामन्यामध्ये मी. बेलवली गावचा हा खेळाडू अजून एक अपकमिंग यंगस्टर आहे. अनेकदा या खेळाडूचे आपण चांगले फटके देखील पाहिले आणि आपला फेवरेट झोन देखील त्याचा तर तुम्ही पाहिला. डीप फाईन लेग असेल, लॉंग लेगमध्ये चांगले फटके खेळताना त्याला पाहिलं. मैदानात चौफेर फटकेबाजी करणारा हा बेलवली संघाचा खेळाडू आकाश पवार मैदानामध्ये दाखल झाला. तर एका बाजूने मात्र कुणाल तारेकर 32 धावसंख्येवरती तिसरा धक्का बसलाय i11 ओव्हर टीमला. अजून एक चांगला चेंडू तुम्ही पाहताय, फुलर लेनचा बॉल होता
सरळ बॉलला ड्राईव्ह केलं लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत कैलास पोरजी आणि तदनंतर मात्र अजून एक सिंगल मात्र ॲड झाली आहे ती म्हणजे या ठिकाणी I11 ओवे टीमच्या धावफलकावरती एका धावेनं संघ पुढे चालला. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आहे धावफलकावरती 3 गडी बाद 33 धावा. 3 गडी बाद 33 ही धावसंख्या. इथून मात्र डॉमिनेट करावं लागेल फलंदाजांना. गोलंदाजांना संधी निर्माण झाली आहे. ज्या पद्धतीने अल्पेशने दुसरा स्पेल देखील हाताळला आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्याकडून होत असताना कुणाल तारेकर स्ट्रायकिंग एंडला आलाय. चांगले फटके खेळावे लागतील. पहिल्या सामन्यामध्ये काल आपण पाहिला किरण पवारनं अर्धशतक केलं होतं आणि आज देखील मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल खेळाडूंकडून. इथून देखील मिडविकेटच्या दिशेने खेळून काढला हा फटका. कुणालच्या बॅटमधून मात्र आल्या 2 धावा I11 ओवे टीमला. अक्षय पाटील जो पारगावचा खेळाडू मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या बॉलवरती त्याने षटकार देखील लगावला होता तो क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहे. कुणालच्या बॅटमधून येणाऱ्या 2 धावा आणि 2 धाब्याने संघ पुढे चाललाय. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गडी बाद झाले 3. षटक क्रमांक 4 अल्पेश बॉलिंग मागवती असताना वेगळा फटका आणि त्यानंतर मात्र मिळालेला हा चौकार. बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल चाललाय गोलीच्या वेगानं सीमारेषा पार. 4 धावा. खूप मोठ्या संख्येने मात्र तुम्ही पाहता आज प्रेक्षकांचा ताफा तुम्हाला इथं पाहायला मिळतो. मैदानाच्या अवतीभोवती सर्व स्टँड्स देखील मोठ्या संख्येने भरलेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक मात्र घर बसल्या ही स्पर्धा पाहत आहेत. आपण सर्वांचं स्वागत करूया. तर कुणालनं मात्र एक खूप चांगली रणनीती आखली आहे आणि तुम्ही पाहता या ठिकाणी जो अँगल क्रिएट करत होता अल्पेश डावखुऱ्याचा गोलंदाज त्याच्या अँगल विरुद्ध मात्र एक चांगला फटका लागला होता कुणालनं आणि 4 धावा आल्या त्या म्हणजे I11 ओवे टीमला. बॉलर तयार पुढे अल्पेश लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. मोठा फटका केलायचा होता. गती परिवर्तन आणि लाऊड ऑफिल देखील झाली होती या ठिकाणी आणि इथे तुम्ही पाहताय खेळाडू कुणाल तारेकर आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित असेल. दबाव क्रिएट करायचा होता फलंदाजावरती या ठिकाणी स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमच्या माध्यमातून. धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 3 गडी बाद 39 धावा. 39 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत आपण पाहतोय. चांगली कामगिरी चांगलं कमबॅक. लोअर फुल टॉस बॉल तुम्ही पाहता एक आगळा वेगळा फटका इनसाइड आउटचा एक्स्ट्रा कव्हरमध्ये फेकेल आणि फेकी देखील तेवढी सुंदर आणि दोन्ही खेळाडूमध्ये तुम्ही पाहता या ठिकाणी गुड रनिंग द बिटवीन आकाश आणि कुणाल या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आणि इथे जर आपण पाहिला 2 धावा मिळाल्या त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या I11 ओवे टीमला. 2 षटकांचा स्पेल मात्र या मॅचमध्ये टाकला अल्पेशनं आणि इथे आपण पाहिला 4 षटकांचा खेळ संपतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 41 ही धावसंख्या तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी पनवेलच्या या नगरीचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी पनवेलच्या या नगरीचा. थँक्यू. अल्पेशनं आपण पाहिलं तर 2 षटकांचा स्पेल टाकला ज्यामध्ये 17 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याला मिळाला होता. तर 4 षटकं संपली आणि इथून मात्र आता शेवटचं षटक स्वतः उस्मान मैदानामध्ये पाणी घेऊन दाखल झालाय. इथे खऱ्या अर्थानं खेळाडूंना देखील थोडंसं मार्गदर्शन करेल एक मेसेज देईल. अखेरच्या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. एक मोठं टार्गेट तुम्हाला उभं राहायचं आहे आणि त्या उद्देशानं मात्र उस्मानने एक चांगला मेसेज घेऊन दोन्ही खेळाडूंमध्ये पोहोचलाय. कुणाल आणि आकाश पवार या दोन्ही खेळाडूंमध्ये ती क्षमता देखील आहे. 41 धावा आपण धावफलकावरती या षटकामध्ये किमान 12 ते 15 धावा येणं खूप गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या I11 ओवे टीमसाठी. अक्षय पाटील जो खऱ्या अर्थानं पारगावचा गोलंदाज आहे. व्हेरिएशन ज्याच्याकडे आहे आणि ही खेळपट्टी जर सोमनाथ पाहिली तर खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे ज्या गोलंदाजाकडे चेंडू वळवण्याची क्षमता आहे तो त्या गोलंदाजासाठी अतिशय लाभदायक ठरली आहे. आणि खऱ्या अर्थानं आज जर आपण पाहिलं आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशाल असेल रोहन असेल या गोलंदाजाने फार इम्प्रेस केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा अजून एक संमिश्र पद्धतीचं षटक फेकणारा गोलंदाज अक्षय पाटील पारगाव यावेळेस मात्र स्लॉगवरच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. धावसंख्या आपण पाहिली धावफलकामध्ये 41. 4 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या प्रताप नावडेकर. त्यानंतर अल्पेशनं
फक्त 8 धावा खर्च केल्या. ऋषिकेश चौधरीनं देखील 7 धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये. चौथ्या षटकामध्ये अल्पेशनं पुन्हा एकदा 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर शेवटचं षटक अक्षय पाटील. फुलटॉस पद्धतीचा बॉल थोडेसे पुढे आले आणि त्यानंतर मात्र फुलटॉसमध्ये बॉलला कन्वर्ट जरूर केलं, पण इथे आली सिंगलने मात्र संघ पुढे चाललाय. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 3 गडी बाद 42 धावा. अजूनही या पहिल्या इनिंगमधल्या 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित चेंडू फेस करायचे फलंदाज कुणाल तारेकर. एकाच गावचे 2 खेळाडू, एका बाजूनं कुणाल तारेकर तर दुसऱ्या बाजूनं अक्षय पाटील. आता कशा पद्धतीनं एकमेकांवरती हवी होतील हे पाहणं खूप गरजेचं आहे. कुणालनं आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. एक चौकारच्या बॅटमधून पाहिला, 2 दुहेरी अंक देखील पाहिले. यावेळेस देखील तुम्ही आता फसवा चेंडू बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी फेकली होती. थोडासा गती परिवर्तन आणि वळण घेणारा चेंडू फेकला अक्षय पाटीलनं. अजून एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश आलं, ते म्हणजे स्वर्गीय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला. धावसंख्या आहे धावफलकावरती 42 आणि इथे मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा करतोय तो म्हणजे आई 11 ओवे संघ. आणि ती क्षमता देखील आहे कुणाल तारेकर या फलंदाजाकडे. फिरून मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॅकफुटला गेले आणि तदनंतर मात्र हिट विकेट. बघा पॉपिंग क्रीजच्या अतिरिक्त मागे गेले आणि बॅटचा स्पर्श झाला विकेट्सला आणि त्यानंतर मात्र हा हिट विकेट मिळाला, तो म्हणजे भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला. हे जांभूळ नाही पिकली. फटका खूप चांगला होता, परंतु पॉपिंग क्रीजच्या खूप मागे गेले आणि स्वतःचा बॉडी बॅलन्स गमावला आणि तदनंतर मात्र हिट विकेटच्या स्वरूपात हा विकेट मिळाला. ऑफिशियल पंच मैदानामध्ये पाहता संजयजी सावंत सर, मेन अंपायर स्क्वेअर लेग पंच मनोज गुप्ता आणि त्यानंतर आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी अजित जी कुडले आणि सँडी पालकर असतील. सर्वांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण स्पर्धेला. 3 चेंडू आतापर्यंत फेकले अक्षय पाटील, ज्यामध्ये 1 धाव खर्च केली आहे आणि 1 हिट विकेटच्या स्वरूपात विकेट देखील प्राप्त केला. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय. बघा खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. हॅलो. तर या दरम्यान मंचावरती पाहतो आपण विलाजी घरत पापडीचा पाडा युवा नेते या विभागातील क्रिकेट शौकीन यांची उपस्थिती नेहमीच आपण मंचावरती पाहत असतो. तर पनवेल प्रीमियर लीगसाठी त्यांच्याकडून 2,500 रुपयाचं डोनेशन आलं आहे. त्यांचं मी या पनवेल प्रीमियर लीग आणि पनवेल असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू रोशन. मयूर म्हात्रे खुटारी गावचा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. अखेरच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरचे षटक अक्षय पाटील पुन्हा एकदा आपल्या रिदममध्ये येतोय. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 1 धाव खर्च केली आहे. अखेरच्या षटकामध्ये मात्र ज्या धावा अपेक्षित होत्या आई 11 ओवे टीमला, आतापर्यंत त्या धावांपासून वंचित ठेवलंय भरतदादा स्मृती 11 पडगे टीमनं. ओव्हर द विकेट अक्षय तयार. यावेळेस देखील तुम्ही पाहताय फुलर लेनचा बॉल होता आणि तदनंतर सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि त्यानंतर मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेला नाही आहे फलंदाज मनोज आणि अजून एक सांघिक यश मिळालं, ते म्हणजे भरतदादा स्मृती 11 पडगे टीमला. तर नेक्स्ट मॅच टॉससाठी मी इथे इन्व्हाइट करीन दोन्ही संघ सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओळे आणि अंश 11 खेरणे. ज्यावेळेस 5 षटकांचा खेळ संपेल तेव्हा आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रमोद घरत आणि प्रशांत खानावकर हे 2 संघनायक असतील. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ओळे आणि अंश 11 खेरणे. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय 7 फटके मैदानामध्ये दाखल झालाय. मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू 12th मॅन म्हणून आमच्या सोबत होता आणि आता मात्र प्लेइंग 11 मध्ये त्याला संधी मिळाली. या संधीचं सोनं करावं लागेल. निश्चितच. तर भरतस्मृती पडगे या टीमच्या ताफ्यातून मनोज मचकर कोपरोली हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद. डोंगऱ्याचा पाडा या गावातील हा खेळाडू 7 फटके मैदानामध्ये दाखल अक्षय पाटील. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मात्र आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. मोठा फटका केला होता, पूल करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली डीप मधला आणि त्याने पकडला झेल आणि 7ला मात्र इथून परतावा लागेल. अजून एक धक्का आई 11 ओवे टीमला. याच दरम्यान
प्रल्हादजी गायकर युवा नेते यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन होतंय. त्यांचं मी या PPLच्या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला नेक्स्ट मॅचसाठी तसेच निश्चित शिरोळे केरळे संघाचे ओनर शैलेश शेठ माळी यांनाही विनंती असेल की आपणही मंचावर येऊन स्थानापन्न होऊन या सामन्याचा आनंद घ्यावा आणि आपण सुद्धा या स्पर्धेला उपस्थित राहिली त्याबद्दल मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 43 धावा आणि तुम्ही पाहताय 6 गडी बाद झालेत I11 ओवे संघाचे आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र आलाय आकाश पवार हा खेळाडू. अक्षय पाटीलचा हा बॉल पुन्हा एकदा तुम्ही पाहताय खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली अखेरच्या षटकामध्ये अक्षय पाटील या गोलंदाजाने. अजून एक सिंगल आली आणि पहिलं सत्र या ठिकाणी संपलं आणि पहिल्या सत्राची समाप्ती अखेर 6 गडी बाद 44 ही धावसंख्या आपण धाव फलकावधी. त्या टॉससाठी दोन्ही संघनायक प्रमोद गरद आणि प्रशांत कानावकर. तर याच दरम्यान अंश 11 खेरणे टीमचे संघ मालक आणि तुम्ही पाहताय त्यांच्या सहकारी प्रदीपजी माळी शैलेशजी माळी यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. मी दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये आणि त्यानंतर आपण पुढच्या सत्राकडे वळणार आहोत. 30 चेंडू आणि 45 धावा करायच्या स्वर्गीय भरदादा स्मृती 11 पडगे टीमला. तर एका बाजूने मात्र I11 ओवे टीमला या धावा रोखायच्या आहेत. याचं धावतं विरण ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत पुन्हा एकदा शहजादजी यांच्याकडे. थँक्यू. हॅलो धन्यवाद रोशन. तर या दरम्यान नाणेफेक होईल पुढच्या सामन्याची अंशोले खेरे आणि सिद्धिविनायक ओळे संघामध्ये. मी विष्णू शेठ दळवी साहेबांना विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. तर एका बाजूला आपण पाहतो अंशिरोन खेरे थोड्या फरकाने संघ पराभूत झालाय. तर सिद्धिविनायक संघ ज्यांनी कमी धावसंख्येमध्ये सुद्धा एक चांगला सामना विजय प्रस्थापित केलाय. या दोन संघांमध्ये तुल्यबल लढत पाहायला मिळेल. प्रशांत खानापूर एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने प्रमोद घरात. दोन्ही लिजेंड खेळाडू चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. या दोन संघांमध्ये आपण सामना पाहू शकाल. विजय दलवी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित लाभले. कॉल असणार आहे प्रशांत कानावकर. टॉस जिंकलाय या ठिकाणी प्रशांत कानावकर आणि शिरोन केरळे संघाने. तर प्रशांत पहिला सामना आपण थोडासा या ठिकाणी नाराजी या ठिकाणी जरूर असणार आहे कारण खेळाडूंचा खेळ चांगला झालेला नाही. तर कशा पद्धतीने रणनीती असेल कारण विजय संघ आपल्या समोर आहे. नक्कीच पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न आमच्या चांगल्या संघाने केला परंतु एक ती उस्मानची कॅच ड्रॉप झाल्यामुळे थोडा सामना आम्ही लॉस झालो कदाचित. आता आम्ही क्षेत्ररक्षणच करू जेणेकरून चेसिंग करताना आपल्याला त्या टार्गेटनुसार मग खेळ खेळता येतो. तर नक्कीच एक प्रश्न आणखी एक असेल की आता खेळाडूला प्रोत्साहन कसं असेल. खेळाडू नक्की गोलंदाजी आणि फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणमध्ये केलेली एखादी चूक किती मागात पडू शकेल काय सांगशील आपल्या खेळाडूंना. नक्कीच आता हे पनवेल प्रीमियर लीग आहे म्हणजे सर्व संघांमधले टॉप लेवलचे किंवा प्रोफेशनल खेळाडूच या इथे निवडलेले आहेत. त्याच्यामुळे कोणाला एवढं स्पेशली सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचा बेस्ट द्यायचा 100% एफर्ट देऊनच ही मॅच जिंकू शकते. नक्कीच धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक प्रशांत. तर प्रमोद पहिला सामना जिंकलाय थोडंसं प्रेशर जरूर कमी असेल परंतु उच्च भरारी आपल्या घ्यायची असेल तर प्रत्येक सामना हा नवीन सामना असतो. त्या सामन्यासाठी पुढची तयारी काय असेल आणि खेळाडूंना काय सांगशील. पहिला सामना जिंकला हा म्हणजे चांगला आला पण आता प्रेशरमध्ये नाही खेळणार. पण आता पोरं आमचे फ्री झाले आहेत थोडे चांगलंच खेळणार आम्ही. कॉम्बिनेशन म्हणजे एखादा चेंजेस आपण केला असेल ते कशा प्रकारे आहे. हां 2 चेंजेस करणार आहे मी. एक बॉलर आणि एक बॅट्समन घेणार आहे मी. ठीक है बेस्ट ऑफ लक नेक्स्ट सामन्यासाठी. ओवर टू लहू पड़के. यस कमेंट्री बॉक्स में भी थोड़ी सी फेरबदल होगी. मेरे साथ जुड़ चुके हैं साथी कमेंटेटर लहू फड़के. सुनते हैं इस मैच की आने वाली इनिंग की कहानी लहू फड़के की जुबानी. धन्यवाद सर. नमस्कार वेलकम आदाब सत श्री अकाल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पनवेल प्रीमियर लीगच्या या पहिल्या पर्वामधील दुसऱ्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत. बंद झाला. हॅलो 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 तर नक्कीच आजच्या या दिवसाचा तिसरा सामना आपण मित्रांनो पाहताय. I11 ओवे विपक्ष स्वर्गीय भरतदादा स्मृती पडगे या दोन बलाढ्य संघाकडे. तर एकीकडे आपण पाहू शकता उस्मान पटेलचा हा संघ ज्याने प्रथमतः फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये तब्बल 44 धावा कुटून 45 धावांचं आव्हान ठेवलंय आणि ते 45 धावांचं आव्हान पार करण्यासाठी
आपण पडगे संघाकडनं सलामीची जोडी स्ट्राईक एंडला पाहतो आपण निकेश मात्रे. यावेळी चेंडू हवेमध्ये उडवलाय, चेंडू थांबत नाहीये, चेंडू सरळ जातोय, वन बाउन्स सीमा पार चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच आपण पनवेल प्रीमियर लीगचं पहिलं पर्व मित्रांनो आपण पाहताय. कालच्या दिवसामध्ये सुंदर असं आयोजन झालं. पहिल्याच दिवशी उद्घाटन सोहळा जोरात साजरा झाला. यावेळेस दुसरा चेंडूला उचलून फेकून देतोय, चेंडू जातो मिड विकेटच्या वारणात, दणदणीत असा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच आपल्या होम ग्राउंडवरती चांगलं खेळ दाखवत असताना या वेळेला निकेश मात्रे पहिल्या चेंडूवरती चौकार लगवला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तर गोलंदाज आपण पाहू शकता अझर पटेल. लक्ष आपण पाहायला विचार केला 45 धावांचं लक्ष असताना आता मात्र लक्ष मापक असं आव्हान करून ठेवतंय. 30 चेंडूमध्ये 45 धावांची गरज असताना आता येणाऱ्या उर्वरित 28 चेंडूचा अद्याप खेळ बाकी. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. सुरेख चेंडू यावेळेस त्रिफलाचीत, फलंदाज बाद. तर मित्रांनो, तर क्रिकेटमध्ये आपल्याला बऱ्याचदा या गोष्टी पाहायला मिळतात. हॅलो. पहिल्याच तर मंचावर उपस्थित शैलेश माळी किरणे संघाचे ओनर्स, तसेच त्यांच्या समवेत गणेश पाटील कालपोली, प्रदीप माळी किरणे, एकनाथ पाटील वावंजे माजी सरपंच आणि कुशाल पाटील यांचंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संतोष सर. तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. असं वाटलं होतं की हा निकेश या घरच्या मैदानावरती तुफानी फलंदाजी करेल, परंतु त्याला तंबूचा रस्ता दाखवला गोलंदाज अझर याने. तिसऱ्या चेंडूवरती त्रिफलाचीत केलं. पहिला हादरा दिला मी म्हणेन यावेळेस ओवे संघानं पडगे संघाला. तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला निखिल मात्रे. सुरेख चेंडू होता, चेंडू जमिनीवर पडलं, तर हलकीशी उचली घेतली आणि चेंडू गेला सरळ यष्टीरक्षक उस्मान पटेलच्या हातामध्ये. चेंडू जातो निर्धार, म्हणजे धावसंख्या स्थिर, 1 गडी बाद 10. सुरेख खेळपट्टी आपण या PPLच्या माध्यमातून आपण पाहतोय मित्रांनो. आणि यावेळेस चेंडू पॅडल स्वीपच्या माध्यमातून, चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय सीमा पार षटकार. जबरदस्त फटका. यावेळेस आपलं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज निखिल म्हात्रे या षटकाच्या साह्यानं धावा जमल्यात एकूण 16 धावा, 1 गडी बाद. षटकातील 5वा चेंडू, शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज अझर. सुरेख चेंडू, फुलटॉस चेंडू, चेंडू पुन्हा एकदा जशास तसे उत्तर, चेंडू सीमा पार षटकार. तर आपण बघतोय निश्चितच भरत स्पोर्टचे ओनर सचिन शेठ भोईर हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि ज्या प्रकारे खेळ चालू आहे मैदानावरती, पहिला सामना पराभूत झाल्यानंतर निराशा झाली होती. आता मात्र या ठिकाणी ज्या संघाने पहिला सामना जिंकला होता त्यांच्या विरुद्ध खेळताना मात्र चांगली सुरुवात भरत स्पोर्ट आणि या ठिकाणी आपण पाहतोय सचिन शेठ भोईर यांच्या संघाची आहे. धन्यवाद संतोष सर. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला, P1चं षटक संपलंय. 10 धावा आपण मित्रांनो पाहू शकता. यावेळेस पडगे संघाचं 1 गडी बाद 22. तुफान फटकेबाजी याच्यामध्ये आपण पाहिले 6 चेंडूमध्ये 3 षटकार पाहायला मिळाला, एका चौकाराचा समावेश. तर 1 गडी बाद होण्याचं सुद्धा आपण यावेळेस पाहिलं गोलंदाज अझर याच्या माध्यमातून. तर नवीन गोलंदाज P2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असेल नावडे संघाकडनं
उमेश खानाकर तो यावेळेस आपण ओवे संघाकडनं खेळताना पाहतोय. पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक जबरदस्त संकल्पना समालोचक क्षेत्रातील जे नामवंत पनवेल विभागातील समालोचक होते त्यांची ही कमिटी आपण पाहू शकता. पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून साकारलेली PPL हे पहिलं पर्व आपण मित्रांनो पाहताय. या पहिल्या पर्वातील दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना. यावेळेस चेंडूला उचलला फेकून दिलाय वायडिश लॉंगॉनच्या वरना चेंडू सीमापार षटकार. मिळवतात त्याच गोलंदाज षटकाराने स्वागत. आता मात्र चेंडू हवेत असेल, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. चेंडू लँड झाला जमिनीला, 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाने कलेक्ट केलाय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज. यावेळेस आपण पाहू शकता विश्वास पाटील मॅन फ्रॉम पेंदर. यावेळेस आपण पडगे संघाकडनं खेळत असताना त्याला उर्फ बाबू असं म्हणतात. तो फलंदाज एक आतिषबाजी फलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला हा विश्वास पाटील फलंदाज. यावेळेस षटकारानं आपली दादागिरी पेश केली, आपलं अकाउंट ओपन केलं. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. सुरेख चेंडू हलकासा फुलटॉस केला, चेंडू गॅप मध्ये जातोय, चेंडू थांबत नाही, गोळीच्या वेगानं चेंडू सीमापार चौकार. आता मात्र या चौकाराच्या सहाय्याने धावा आपण पाहू शकता. 1 गडी बाद 34. आता मात्र लक्ष मापक असं उरलेलं आहे. उर्वरित चेंडूमध्ये 11 धावांची गरज. गोलंदाज उमेश ह्या वेळेस सुरेख चेंडू पायावरती आदळला होता, लाऊड अपील केली होती परंतु पंचाने अपील फेटाळून लावली. तत्पूर्वी 1 धाव घेण्यामध्ये यश आले या दोन्ही फलंदाजांना आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव कंप्लीट. तर नक्कीच यावेळेस पडगे संघाच्या फलंदाजांनी जे आतापर्यंत जे सर्व षटकार मारले त्यांना सचिन शेठ भुईर यांच्याकडनं प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सुरेख चेंडू यावेळेस रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय, चेंडू थांबणार नाही, चेंडू गोळीच्या वेगानं पुन्हा एकदा थर्ड मॅन रिझनला चौकार. तर धन्यवाद डिझ मास्टर. यावेळेस धावा जमल्या 40. आता मात्र 5 धाव्यांची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू, या चेंडूवरती षटकार मारेल का दोन्ही स्टाईलनं? चेंडू नक्कीच तटावलाय, चेंडू थांबणार नाही, गोलीच्या वेगानं पुन्हा एकदा चेंडू सीमा पार चौकार. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समोर धावा जमल्यात 44 आणि आता मात्र उर्वरित 3 षटकामध्ये 1 धावेची गरज. धन्यवाद डीजे मास्टर. तर मित्रांनो नक्कीच आपल्याला कुठेतरी वाटलं होतं, प्रेक्षकांनी सुद्धा अजय मनामध्ये हेरलं होतं की उस्मान पटेल सारखा खेळाडू ज्यावेळी संघामध्ये असेल त्या संघाने पहिला सामना सहजरित्या जिंकला होता, तर दुसरा सामना सुद्धा प्रेक्षकांना असं वाटलं होतं की उस्मान पटेलची तुफानी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तसं काही घडलं नाही. पडगे संघाच्या गोलंदाजानं उस्मान पटेल समेत अनेक खेळाडूंना बाद केलं आणि 44 धावांवरती रोखलं. आता मात्र पडगे संघाने 2 षटकामध्ये 44 धावांचा डोंगर उभा केला. आता 1 धावेची गरज विजयासाठी. तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज. यावेळेस सुरेख चेंडू आपल्या फॉलोथ्रोमध्ये फील्ड करतोय गोलंदाज योगेश पाटील. आमच्या कमिटीसाठी आणि पनवेल प्रीमियर लीग असोसिएशनच्या या ठिकाणी वतीने पनवेल प्रीमियर लीगच्या सर्व सदस्यांना आजच्या दिवसाची भोजनाची व्यवस्था प्रल्हाद गायकर यांच्या वतीने करण्यात आली आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. यावेळेस सुरेख चेंडू होता, गतीचा उपयोग केला आणि फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाबू बॅक टू द पवेलियन.
एका धावेची गरज असताना आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतो यावेळेस योगेश हा गोलंदाज. आता मात्र नवीन फलंदाज असेल मैदानामध्ये अक्षय पाटील, मॅनफॉर्म पारगाव. एका धावेची गरज. सुरेख चेंडू पायावरती आदल आहे. पंचाकडे लाऊड अपील केली जाते परंतु पंचांनी दात फेटाळून लावले. चेंडू निर्धार जातोय. पहा अजय, आपण जर का पाहिलं कुठं वाटलं तर 3 षटकामध्ये एका धावेची गरज असताना पहिल्याच चेंडूवरती सामना महेंद्रसिंग धोनी स्टाईलने संपेल की काय असं वाटलं होतं परंतु गोलंदाजानं चांगली गोलंदाजी करतो यावेळेस योगेश. एका धावेची गरज. स्ट्राईक एंडला असेल नवीन फलंदाज अक्षय पाटील, मॅनफॉर्म पारगाव. यावेळेस वाईट चेंडू म्हणजे सामना विजय झाला यावेळेस पडगा संघ. एक जबरदस्त सामना आपण पाहिला मित्रांनो. आई ओवे विपक्ष स्वर्गीय भरतदादा स्मृती पडगे या दोन बलाढ्य संघामध्ये. तर उस्मान पटेल या ओवे संघाला पराभवाचा धक्का दिलाय यावेळेस पडगे संघानं. तर निश्चितच आपण या ठिकाणी संघाचे प्रमुख ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलाश मात्रे I11 संघाचे ओनर त्यांना विनंती करतो आपण सत्कारचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करतोय दीपक पाटील आपण यायचं या ठिकाणी, तसेच रमेश पाटील आपण यायचं. तर दोन्ही संघाला विनंती असेल सेकंड करूनच मैदानाच्या बाहेर जायचंय. तर यायचं आपण. तसेच मोहन पाटील बालू भोईर आपण पुढे यायचं आहे. कैलाश मात्रे I11 संघाचे ओनर यांचा आपण सन्मान. दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओनरची ओळख, ओनर ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.